नमस्कार. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नंबर्स मॅजिक बाय डॉक्टर चैत्राच्या आजच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत स्विच वर्ड्स किंवा स्विच कोड्स याबद्दल. आता स्विच वर्ड्स बद्दल तुम्ही खूप सारे रील्स, शॉर्ट्स ह्याच्यामधनं ऐकलं असेल. मीही काही व्हिडिओजमध्ये मेन्शन केलेलं आहे. सो आज आपण समजून घेणार आहोत की हे स्विच कोड्स नक्की काय आहेत. सो हे जे स्विच कोड्स किंवा स्विच वर्ड्स आहेत, हे खूप प्राचीन आहेत. मूळचे इटालियन आहेत हे सगळे फ्रेजेस किंवा वर्ड्स. आणि हे असे पॉवरफुल शब्द आहेत जे आपल्याला स्वतःबद्दल काही जाणीवा करून देतात. स्वतःमध्ये बदल आणण्यास मदत करतात. शिवाय आपले जे मॅनिफेस्टेशन्स आहेत त्याच्यामध्येही हे नक्कीच मदत करतात. आपण लहानपणापासून जे ऐकत आलेलो आहोत आपल्या वडिलांकडून किंवा आईकडून, थोरा मोठ्यांकडून, नेहमी चांगलं बोल किंवा शुभ बोलणाऱ्या, राईट? सो हे आपण खूप वर्ष ऐकत आलेलो आहोत, पण इम्प्लिमेंट करताना आपण ते करत नाही. अफर्मेशन्स बद्दल सांगितलेलं असतं. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं यूज करायचं हेही माहित असतं, पण तरी आपण ते यूज करत नाही. हा सगळा सबकॉन्शियस माइंडचा खेळ आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट सतत विचार करतो, ती कुठे ना कुठे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये राहते. त्याचा आपण सतत विचार करतो आणि मग बऱ्याच वेळा त्या गोष्टी ज्या नको व्हायला त्याही होतात, ज्या होणार असतात त्यांचा तेवढा इफेक्ट राहत नाही आणि मग परत आपण क्रिप करतो, की अरे पाहिजे तसं होत नाहीये माझ्या लाईफमध्ये. करेक्ट? सो सबकॉन्शियसली आपण काय विचार करतो किंवा सबकॉन्शियस मध्ये आपण काय फीड करतो, हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. सो हे जे स्विच वर्ड्स आहेत, हे असे पॉवरफुल वर्ड्स आहेत जे आपल्या सबकॉन्शियस माइंड बरोबर कनेक्ट होतात. कनेक्ट झाल्यानंतर त्यांचा जो इसेन्स आहे, म्हणजे तो ज्याच्यासाठी आपण यूज करतोय स्विच वर्ड, तो एसेन्स आपल्या डिरेक्शन मध्ये खेचायला मदत करतात. म्हणजेच काय, की सबकॉन्शियसली आपण जेव्हा स्विच वर्ड्सला कनेक्ट होतोय आणि आपण त्या स्विच वर्ड्स मधनं आपल्याला काय हवं आहे हे जेव्हा आपण सतत इम्प्लिमेंट करतोय किंवा सतत पॉझिटिव्हली त्याचा विचार करतोय, तेव्हा त्या गोष्टी आपल्याकडे जास्तीत जास्त अट्रॅक्ट होत आहेत. जेम्स टी मॅगन ह्यांनी 1960s मध्ये एक बुक लिहिलं, द सिक्रेट ऑफ परफेक्ट लिव्हिंग. आणि त्याद्वारे त्यांनी हे सगळे स्विच कोड्स किंवा स्विच फ्रेजेस जे आहेत ह्या सामान्य लोकांसाठी ओपन केले यूज करण्यासाठी. तेव्हापासून हे खूप जास्त यूज केले जातात पाश्चात्य कंट्रीजमध्ये. आपल्याकडे जसे आपले हिंदू पुराणांमध्ये मंत्र यूज केले जातात, तसे हे जे फ्रेजेस आहेत हे आता आपल्याकडेही तेवढ्याच पॉप्युलर झालेल्या आहेत. कारण खूप इझी आहेत यूज करण्यासाठी. एक सिंगल वर्डची फ्रेज असू शकते किंवा 2 वर्डचं कॉम्बिनेशन असू शकतं किंवा एक 4-5 वर्डचं कॉम्बिनेशन असू शकतं. पण यूज करण्यासाठी खूप इझी आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी इझी. आता इम्प्लिमेंट करण्याच्या ह्याच्यामध्ये काय काय टेक्निक्स आहेत त्या बघूया. कशा प्रकारे आपण ह्या स्विच वर्ड्स आपल्या डेली लाईफमध्ये यूज करू शकतो. सगळ्यात पहिली जी टेक्निक आहे ती म्हणजे आपल्या डाव्या हातावरती लिहिणं. डावा हात हा रिसिव्हिंग हँड मानला गेलेला आहे, त्यामुळे डाव्या हातावरती लिहिणं किंवा आर्मवरतीही लिहू शकता. पोटाचा काही त्रास असेल तर त्या पोटाच्या ज्या फ्रेजेस असतील त्या तुम्ही डाव्या साईडला पोटावरती लिहू शकता. सो अशा प्रकारे लेफ्ट हँड साईडला आपल्याला हे स्विच वर्ड्स लिहायचे आहेत. कुठल्याही कलरचा पेन तुम्ही यूज करू शकता. शक्यतो ब्लू हा जो कलर आहे तो न्यूट्रल कलर मानला गेलेला आहे, त्यामुळे ब्लू कलर यूज करू शकता. दुसरी टेक्निक अशी आहे की ह्या स्विच वर्ड्स तुम्ही सतत चॅन्टिंग करू शकता किंवा आपण त्याचे पार्ट्स मध्ये जे म्हणू शकतो की 108 वेळाच म्हणायला पाहिजे असंही नाहीये. 28, 28, 28 असेही तुम्ही नंबर्स घेऊ शकता. कारण 28 हा स्विच कोड्स मधला एक खूप शुभ नंबर मानला गेलेला आहे. सो सकाळी 28 वेळा, दुपारी 28 वेळा, संध्याकाळी 28 वेळा असंही तुम्ही स्विच कोडचं हे चॅन्टिंग करू शकता. ही झाली दुसरी टेक्निक. तिसरी टेक्निक आहे, आपल्याला तेवढा वेळ नाहीये, कदाचित तेवढं कॉन्सन्ट्रेशनही होत नाहीये. सो मोबाईलच्या स्क्रीनशॉट वरती तुम्ही ते लावू शकता. म्हणजे आपली लॉक स्क्रीन जी असते, स्क्रीनशॉट काढायचा, त्या लॉक स्क्रीनला अप्लाय करून टाकायचा. मोबाईल तर आपण दिवसातनं 100 वेळा तरी ओपन करतो. तर अशा वेळेला जेव्हा आपण लॉक स्क्रीन ओपन करणार तो स्विच वर्ड आपल्याला आपोआप दिसतो आणि आपण ऑटोमॅटिकली तो चॅन्ट करायला लागतो. चौथी जी टेक्निक आहे ती म्हणजे आपली जी पाण्याची बॉटल असते त्या बॉटलवरती, शक्यतो स्टीलची किंवा ग्लासची बॉटल घ्यायची. त्या ग्लासच्या बॉटलवरती ती स्विच कोडची फ्रेज लिहायची. पाणी पूर्ण संपलं, ओके, पिऊन पूर्ण संपलं की मग ते रिफिल करायचं. अर्ध्या पाण्यामध्ये परत वरचं पाणी घालायचं नाही. पाणी पूर्ण संपल्यानंतर, बॉटल पूर्ण रिकामी झाल्यानंतर त्याच्यात परत पाणी भरायचं. अशा प्रकारेही तुम्ही स्विच कोडचा वापर करू शकता. सो जसं मी अफर्मेशनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं किंवा मंत्र जेव्हा कव्हर केलं होतं की मंत्र विज्ञान की चमत्कार, ह्या व्हिडिओमध्ये जेव्हा सांगितलं होतं, याही व्हिडिओमध्ये मी तेच सांगतेय. स्विच वर्ड्स यूज करण्यासाठी सगळ्यात पहिलं जे असेल ते आहे तुमचा इंटेंट आणि बिलीफ.
म्हणजे किती तुमचा विश्वास आहे या गोष्टीवरती. कुठल्याही गोष्टीवरती जर तुमचा विश्वासच नसेल, तर ती गोष्ट तुमच्यासाठी कधीच काम करणार नाही. सो इंटेंट आणि बिलीफ हे खूप इम्पॉर्टंट आहे. टेक्निक्स तर आपण बघितलेले आहेत, की कशा प्रकारे आपण यूज करू शकतो. इंटेंट बिलीफ महत्वाचा आहे आणि कन्सिस्टन्सी तर डेफिनेटली महत्वाची आहेच. आता आपण बघणार आहोत, की कुठले असे स्विच कोड्स आहेत, जे आपण डेली यूज करू शकतो आणि सिंपल तुम्हाला स्विच कोड्स देतीये मी, जे तुम्ही डेली इझिली यूज करू शकता. पहिला स्विच वर्ड देतीये तो आहे पैशांसाठी, मनीसाठी, ज्याच्यासाठी आपली सतत धावधाव चाललेली असते. टेन्शन घेतो आपण, फ्युचरचं टेन्शन घेतो. त्याच्यासाठी म्हणून हा स्विच कोड आहे, की आपण ह्याद्वारे जास्तीत जास्त पैसा अट्रॅक्ट करू शकतो, सेल्स अट्रॅक्ट करू शकतो. ज्यांचे कुठे पैसे अडकले असतील, त्याच्यासाठी तुम्ही हा स्विच कोड किंवा स्विच वर्ड यूज करू शकता. ते आहे ॲड काउंट, काउंट होल, गिव्ह काउंट किंवा फाइंड काउंट डिवाइन. सो हे जे स्विच वर्ड्स आहेत, हे मी यातलं एक कुठला तरी यूज करा. मी 4 यूज करायची गरज नाहीये. डाव्या हातावरती लिहा ब्लू पेननी आणि जसं मी लिहिलेलं आहे कॅपिटल लेटर्समध्ये तसंच यायला पाहिजे. डाव्या हातावरती लिहायचं आहे तुमच्या रोजच्या बॉटल म्हणजे तुम्ही पाणी जे कन्झ्युम करता त्या बॉटलवरती लिहू शकता. अशा प्रकारे तुम्ही डेली यूज करू शकता. सेकंड जो स्विच वर्ड आहे तो आहे आपल्याला कुठल्याही गोष्टींपासनं निगेटिव्ह गोष्टींपासून जेव्हा आपल्याला स्वतःचं प्रोटेक्शन करायचं असतं तेव्हा आपण हा यूज करू शकतो. तो आहे सेज गार्ड. सो ही तुम्ही तुमच्या लेफ्ट हँड वरती लिहू शकता. जेव्हा एखादी वाईट सिच्युएशन आहे किंवा एखादी टेन्शनवाली सिच्युएशन आहे, आपण खूप जास्त विचार करतोय आणि ते नकारात्मक विचार करतोय आणि आपल्याला माहितीये, की आपण आता त्या दृष्टीने जातोय. सबकॉन्शियसली आपण मग जसं मी सांगितलं ते निगेटिव्ह थॉट्स आपण जास्तीत जास्त फीड करायला लागतो. ते ब्रेक करण्यासाठी पर्ज कॅन्सल किंवा पोस्टपोन कॅन्सल हे जे 2 स्विच वर्ड्स आहेत, हे तुम्ही वापरू शकता. यातलं एक कुठलंही. हे जे स्विच वर्ड्स आहेत, हे कंटिन्युअसली जेव्हा तुम्हाला माहितीये, की आपण चुकीचे विचार करतोय, आपल्याला माहित असतं आपण हे करतोय. त्या क्षणी हे स्विच वर्ड्स चॅन्ट करायला सुरू करायचं आणि यू विल नोटीस, की एका मिनिटानंतर तुमचा माइंड शिफ्ट झालेला असेल. तुमचे जे निगेटिव्ह विचार होते, ते कमी झालेले आहेत आणि हे जर तुम्ही कंटिन्युअसली चॅन्ट करत राहिला, तर डेफिनेटली निगेटिव्ह विचार 0ला येतील. खूप पॉवरफुल शब्द आहे डिवाइन. आता ह्या डिवाइन पासून जितके पण फ्रेजेस तयार होतात, ह्या खूप पॉवरफुल आहेत. सगळ्यात पहिली जी आहे ती आहे डिवाइन चेंज. जर फिजिकली आपल्याला असं वाटत असेल, की थोडं डाऊन आहोत, काम करायचा मूड नाहीये, सो ही फ्रेज नक्की यूज करून बघा डिवाइन चेंज. जर इमोशनल इम्बॅलन्स वाटत असेल, फारच अगदी इतका मूडचा अप्स अँड डाउन्स होत आहेत, की डेली कामं करायला जमत नसेल, तर डिवाइन पीस यूज करून बघा. आणि जर डोक्यामध्ये खूप कन्फ्युजन असेल, की एखाद्या गोष्टीचा क्लिअर पाथ मिळत नसेल, तर डिवाइन क्रिस्टल ही फेज यूज करून बघा. नक्की तुम्हाला ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही चॅटिंग कराल किंवा कंटिन्युअसली ह्या 3 पेजेस यूज करून बघाल, तेव्हा तुम्हाला फरक जाणवेल. रिलेशनशिपमध्ये काही इश्यू आहेत किंवा भांडण झालेलं आहे कोणाशी किंवा तुमचा बिझनेस आहे आणि क्लायंटशी काहीतरी कुरबुरी चालू आहेत, अशा वेळेला डिवाइन टुगेदर ही स्विच कोड किंवा स्विच वर्ड्स तुम्ही यूज करू शकता. अँड यू कॅन इमॅजिन की जे काही भांडण आहे ते पॅचअप होतंय आणि तुमचे रिलेशनशिप सुधारत आहेत. एखादी गोष्ट तुम्ही तीव्रतेने मॅनिफेस्ट करत असाल, की ही गोष्ट व्हायलाच पाहिजे. प्रमोशन असू दे किंवा एखादी कार घ्यायची असू दे, काही असेल. सो ब्रिंग मॅजिक चार्म समहाऊ ही स्विच कोडची फ्रेज तुम्ही यूज करू शकता. हे स्विच वर्ड्स तुम्ही वापरू शकता आणि ती गोष्ट मॅनिफेस्ट जास्तीत जास्त लवकर करू शकता. सो हे झालं स्विच वर्ड्स बद्दल. आता तुम्हाला कळलं असेल की स्विच वर्ड्स काय आहे, ते कसे यूज करायचे आणि नक्की यूज करून बघा आणि मला डीएम करा की तुम्हाला त्याचा काय इफेक्ट जाणवला आहे. आणि आपण पुढच्या भागात लवकरच भेटूया. तोपर्यंत श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.